नमस्कार मित्रांनो. महिनाभर एका दृष्टीने थोडं बरं होतं, म्हणजे युद्ध चाललं आहे ही काही चांगली गोष्ट नाही आहे, सगळ्या लोकांवर त्याचे परिणाम होत आहेत ही काही चांगली गोष्ट नाही आहे. पण बरं चाललं होतं याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या थुकरट राजकारणापासून थोडीशी विश्रांती मिळाली होती. जे एरवी महाराष्ट्राचं राजकारण थुकरट दरवेळेला नसतं, कारण एवढ्या घडामोडी गेल्या 5 वर्ष झालेत. पण त्या 2 घडामोडींमध्ये जो थुकरटपणा चालतो त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर काहीतरी त्याला फोडणी लावून सांगणं मला वैयक्तिकरित्या फारसं आवडत नाही. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढे सगळे विषय मिळत असताना, रोज तयार होत असताना हे विषय घ्यावेत असं वाटलं नव्हतं. पण आज थोड्याशा नाईलाजानी हा विषय घ्यावा लागतोय, कारण ज्या प्रकारच्या कंड्या पिकवणं या सगळ्या चहा बिस्किट पत्रकारांच्या सुरू आहेत ते बघून राहावलं नाही, म्हणून हा व्हिडिओ करत आहे. कंड्या पिकवणं म्हणजे काय, तर जे सातत्याने कोल्हेकुई सुरू आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते करण्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांनी म्हणे निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं, ते समोर आलं आहे की त्याच्यात त्यांनी अध्यक्षाला असतात तसे अध्यक्ष, तसे अधिकार कार्यकारी अध्यक्षांनाही द्यावेत अशी मागणी केली होती. म्हणजे एका प्रकारे राष्ट्रवादीचं नियंत्रण स्वतःच्या हातात राहील अशा प्रकारची तजवीज त्यांनी केली होती. आणि मग नंतर कशा प्रकारे ते सुनेत्रा वहिनींबरोबर जेव्हा त्या दिल्लीला जायच्या त्यांच्याबरोबर असायचे. पण आज मात्र काल मात्र या सुनेत्रा वहिनी दिल्लीला गेल्या आणि तिथे तटकरे आणि पटेल सोबत नव्हते, तर पार्थ पवार सोबत होते. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही आलबेल नाही आहे, एक कलह सुरू आहे. तटकरे आणि पटेल पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न सुनेत्रा वहिनी करत आहेत. लगेच त्याच्यावर चर्चा. मग संजय राऊत काय म्हणाले, रोहित पवार काय म्हणाले. रोहित पवार तर काही झालं तरी त्या आता अशोक खराच्याच्यातही फुली मारली. म्हणजे उद्या काही आणखीन कुठेतरी केनियामध्ये कुठली तरी भानगड आली तर केनियामध्ये अजित पवारांचं काहीतरी झालं होतं हे रोहित पवार बोलतील. म्हणजे अशा प्रकारचं तुकरट राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्याच्यावर काय बोलायचं हे कळत नव्हतं. पण त्याच्यावर लगेच चर्चा, मुंबई तकवर चर्चा, TV9वर चर्चा, याच्यावर चर्चा. म्हणजे राज्यातले विषय काय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत काही असा 300 जागा वगैरे असलेला पक्ष नाही आहे, किंवा महाराष्ट्रात काही असा 150-200 जागा असलेला पक्ष नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्षांमधला 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि त्याची यथार्थ जाणीव त्याला आहे. आणि आपल्या या जाणीवेत राहून ते काम करत आहेत. पक्षावर मोठं संकट आलं आहे. म्हणजे आधी शरद पवार ज्या प्रकारे अजितदादांशी वागले, तेव्हा एकाच कुटुंबात असलेल्या आपल्या पुतण्याविरुद्ध, त्यांच्या पत्नीविरुद्ध, त्यांच्या मुलांविरुद्ध शरद पवार यांनी जे जे काही केलं, निवडणुका, कुटुंबातल्या 2 सदस्यांविरुद्ध लढणं, मुलगी आपली असते सून बाहेरची असते, अशा प्रकारची वक्तव्य करणं, म्हणजे हे लोकांना लक्षात आहे. लोक हे विसरलेले नाही आहेत. पण आता आतला बाहेरचा म्हणजे पवार कुटुंबीय विरुद्ध तटकरे पटेल असा संघर्ष सुरू झाला आहे. हा सगळा नॅरेटिव्ह तयार करणार. आणि का, त्यामुळे पक्ष फुटलाय आणि पटेल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपात विलीन करणार आहेत आणि सुनेत्रा वहिनी एकट्या लढतायत. सगळा आनंदी आनंद आहे. म्हणजे बघा कोणत्या थराला जाऊन हे लोक नॅरेटिव्ह सेट करतात. कशावर, कशाच्या आधारावर हे बोलतायत. कारण सुनेत्रा वहिनी तटकरे आणि पटेलांना न घेता दिल्लीला गेल्या म्हणून. यांना हे कळायला पाहिजे की सुनेत्रा वहिनी उद्धव ठाकरे नाही आहेत. त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता आहे. त्या राजकीय परिवारात जन्मलेल्या आहेत. अजितदादांच्या सोबत त्यांनी संसार केलेला आहे. राजकारण घरातलंही आणि बाहेरचंही खूप जवळनं त्यांनी बघितलेलं आहे. आणि एवढं सगळं राजकारण बघितल्यावर आणि झेलल्यावर मला कशातलं काहीच कळत नाही अशा प्रकारची त्यांची वृत्ती नाही आहे. आणि त्यामुळे दिल्लीला फक्त कुर्निसात करायला जायचं सोनिया गांधींसमोर किंवा राहुल गांधींसमोर. याच्या पलीकडेही दिल्ली त्यांना समजते. त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि त्यामुळे त्या दिल्लीला गेल्या असतील तर काय राजकीय नेते दिल्लीला जात नाहीत का.
दिल्लीला गेले असतील आणि पटेल तटकरे सोबत नसतील, तर याचा अर्थ काही असं काही बंडाळी वगैरे झाली आहे आणि पटेल आणि तटकरेंचे पंख कापायचा प्रयत्न आहे, पटेल तटकरे राष्ट्रवादी हात, म्हणजे काय याचा अर्थ काय मला कळत नाही. आता कुठल्याही निवडणुका नाही आहेत, 2029 साली निवडणूक आहेत, तोपर्यंत सगळ्या व्हायच्या त्या निवडणुका झालेल्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राबाईंनी दिल्लीला जाणं स्वाभाविक आहे, राजकीय नेते जात असतात. आणि त्याच्यात पटेल तटकरे नसतील तर त्याच्यात वावगं असं काय मला कळत नाही. मग त्याला ती जी एक बातमी सोडली, ती सोडलेली बातमी खरी आहे असं एक आभास निर्माण करायला काय सांगितलं जातं की मग ते जे पत्र आहे त्याच्यातनं हे स्पष्ट होतं की सुनेत्रा वहिनींना केवळ नामधारी अध्यक्ष करून खरी सत्ता, खरी सूत्र हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत. मग कुठेतरी सुनील तटकरेंचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये अजितदादांचा फोटो नाही, सुनेत्रा वहिनींचा फोटो नाही, आणि याचा अर्थ हा बंड करण्याची तयारी आहे किंवा त्यांच्या दृष्टीने पवार कुटुंबीय कोणी नाही आहेत. म्हणजे रोज नॅरेटिव्ह करायचा ठेका त्या पक्षांकडनं मिळतो ज्यांना वाढदिवसाला केक खायला नाईलाजानी का जावं लागतं. आपल्या शत्रूच्या, ज्याला शत्रू मानलाय, ज्याला त्रास दिलाय, ज्याच्या विरुद्ध अनेक प्रकारच्या कारवाया केल्या, त्यांच्या घरच्या वाढदिवसाला केक खायची वेळ आणलेल्या लोकांना या अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करावे लागतात. मुद्दा काय आहे ते स्पष्टपणे समजून घ्या. अजितदादांचं जेव्हा अपघाती निधन झालं तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर शरद पवारांनी मराठी माध्यमांच्या सहाय्याने जोरदार प्रयत्न केला की अजितदादांच्या अपघाती मृत्यूचं निमित्त करून संपूर्ण पक्ष ताब्यात घ्यावा. कारण राष्ट्रवादी हे जसे म्हटलं की सत्तेत राहणाऱ्यांची एक मोळी बांधलेली आहे किंवा टोळी उभी केलेली आहे. त्यांना कुठली विचारधारा वगैरे नाही आहे, जिथे सत्ता तिथे आपण. आणि अशा वेळेला शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध असल्यामुळे, कदाचित गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंध असले, शरद पवारांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत पण मोदींशी विशेष संबंध आहेत. आणि त्यामुळे असं चित्र उभं करून की अजितदादांच्या मृत्यूनंतर आता शरद पवारात सगळी सूत्र हातात घेणार आहेत, हे करण्याचा डाव त्यांनी टाकला होता. खरं तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे, कारण घरात एका एवढ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे दिवसही पूर्ण न होता आपण तो पक्ष ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे मग अशा प्रकारच्या हालचाली कराव्या लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नेमणं आवश्यक होतं, कारण पक्षाची घटना आहे, पक्ष घटनेनुसार चालतो. शरद पवारांचा पक्षात शरद पवार सर्व आहेत आणि सर्वात सर्वच करत असतात. पण अजितदादांच्या पक्षात घटनेनुसार चालणारा पक्ष आहे आणि तिची जी औपचारिकता आहे, नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नेमणं, त्याच्यासाठी पक्षाचं अधिवेशन बोलवणं, त्याच्यासाठी काही गोष्टी करणं, ते करायला अध्यक्षांच्या मृत्यूनंतर कार्यकारी अध्यक्ष हे करायला बांधील असला पाहिजे. आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि यांनी हे जे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये ही साधी औपचारिकता होती. कारण पुढची जी प्रक्रिया आहे राष्ट्रीय अध्यक्षाच्या मृत्यूनंतर, की पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमणं, त्याची निवड करणं, ती करण्यासाठी जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना ते अधिकार देण्यात यावे. तो विषय तिथेच संपला. जेव्हा सुनेत्रा वहिनींचं अध्यक्षपदी नेमणूक झाली तेव्हा पक्षावर आलेलं संकट, कोणाकडनं आलेलं संकट? शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडनं आलेलं संकट, पक्ष ताब्यात घ्यायचं, ते टळलं. आणि ते टळलं म्हणून तर रोहित पवार हे सगळं करायला सुरुवात झाली रोहित पवारांकडनं. अजितदादांचा अपघाती मृत्यू कसा होता, म्हणजे घातपात होता, कारण पहिल्या दिवशी शरद पवारांनी घातपाताबद्दल काही बोललं नाही, अपघात होता असं स्पष्ट भूमिका घेतली होती. पण जेव्हा पक्ष ताब्यात आला नाही तेव्हा हे सगळं सुरू झालेलं आहे. पण मराठी माध्यमं काय करतायत? ज्यांनी केलं त्याच्याऐवजी ज्यांनी साथ दिली, जे सोबत आहेत, त्यांच्यावर बिल फाडून कलह निर्माण करण्याचा अनाठायी प्रयत्न करत आहेत. त्याच्यावर इतक्या चर्चा गेल्या 2 दिवसात यूट्यूबवर झालेल्या आहेत, मला खरंच आश्चर्य वाटलं. आणि असं असतं की आत्ता 6 महिन्यांनी, वर्षभरांनी निवडणुका आहेत, तर या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. कोण आत्ता पक्ष फोडणार? काय त्याचा उपयोग आहे? म्हणजे भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस जी सोबत आहे आणि एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहेत,
भाजपा स्वबळावरही विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकतो. जरी आकडा 145 नसला तरी भाजपा बहुमत सहज सिद्ध करू शकतो. पण त्याच्यासोबत शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि सगळ्यांचे मिळून जवळजवळ अधिकृतरित्या 238 आहेत. खरं तर 260 वगैरे जागाही त्यांना मतदान झालं तर 250 मतं पण ते काढू शकतात. कशी ते मला विचारू नका. असं असताना एक 41 आमदार असलेला पक्ष फोडून त्याच्यातले 20-25 आमदार घेऊन म्हणजे काय याच्या मागचं लॉजिक आहे मला हेच कळत नाही. पण ही कोल्हेकुई करावी लागते, कारण ही कोल्हेकुई करायला सांगणाऱ्यांना केक खायची वेळ आलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची धडपड सुरू आहे आणि म्हणून जिवंत राहण्यासाठी, शिल्लक राहण्यासाठी, आधीच शिल्लक अवस्था झालेली आहे, कफल्लक अवस्था झालेली आहे, शिल्लक आणि कफल्लक, कारण पालिकाही गेली. आणि त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या घरात काय आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे, पण शेजारी त्याचं घर कसं पुटकं आहे, तिथे कशी चोरी होऊ लागली आहे, तिथे कसा दरोडा पडतोय, ह्याचं सगळं एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न आहे मला हसायला आलं. आणि पार्थ पवार यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य करून हे सगळं खोटं असल्याचं, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबाबत अशा प्रकारची मीडिया कॅम्पेन चालवणं दुर्दैवी आहे. आणि मला जे पार्थ पवारांबद्दलचं जे त्यांचं व्यक्तिमत्व जे दिसतं ते बघता, ज्यांनी अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर ज्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, हा सगळा डाव रचला, त्या सगळ्यांची बरोबर हिशोबाची वही पार्थ पवार घेऊन बसलेले आहेत आणि सगळ्यांचा हिशोब होणार आहे. आणि त्यामुळे हे जे सगळं माध्यमात चालू आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तसंही लोकांना याच्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही, कारण लोकांचं रोजचं आयुष्य या युद्धामुळे प्रभावित झालंय. कधी संपणार, काय होणार, कधी बॉम्बफेक होणार, काही कोणाला कळेन असं टोटल लागेनाशी झालेली. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये अशा प्रकारच्या शिळ्या कडीला ऊत आणून स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याची जी केविलवाणी धडपड सुरू आहे त्याची जेवढी कीव करावी तेवढी थोडी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.